अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेत। पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली। अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणामध्ये भारतीय स्वातंत्र्याच्या 78व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण सोहळा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झालेत। प्रारंभी पोलीस वाद्यवृंद पथकाच्या तालावर राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीताने राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली। यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते अनेक महसूल अधिकारी, कर्मचारीसह खेळाडूंना मोमेंटो प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचाऱ्यांना मोमेंटो प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यात उपायुक्त संजय पवार, अप्पर जिल्हाधिकारी सूरज रोहिदास वाघमारे, सहाय्यक आयुक्त श्यामकांत नामदेवराव मस्के, उपजिल्हाधिकारी अनिल ज्योतिराम भटकर, तहसीलदार योगेश देशमुख, नायब तहसीलदार प्रशांत दत्तात्रय अडसुडे, मंडळ अधिकारी PS पांडे, तलाठी संजय डुकरे, नायब उषा भाऊराव गवई, बबिता श्रीकृष्ण मेहत्रे, शिपाई नरेंद्र विनायकराव इंगडे, चंद्रगुप्त उकरडा शिरसाट, पोलीस पाटील संगीता पोहकार, कोतवाल सुदाम प्रभाकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला। तर विशेष पुरस्काराने उपायुक्त संतोष विठ्ठलराव कवडे, उपायुक्त रमेश शेषराव आडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू पुरुषोत्तम भगत, पोलीस जमादार जावेद अहमद, अमरावती मध्यवर्ती कारागृहाचे शिपाई रामेश्वर खुशालराव मुदगुले यांना सन्मानित करण्यात आले। सोबतच अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रकाशित जिल्हा विकास आराखडा पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। यावेळी दुचाकी अग्निशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुक्यांना प्रतिनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयावतीने प्रकाशित जिल्हा विकास आराखडा पुस्तकीचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले। यावेळी दुचाकी अग्निशामक वाहनांना मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून अंजनगाव आणि अचलपूर या तालुक्यांना प्रतिनिधिक स्वरूपात हस्तांतरित करण्यात आले। शेवटी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले। स्वातंत्र्य दिनाच्या अमरावती जिल्ह्यातल्याच नाहीत, महाराष्ट्रातल्याच नाहीत, संपूर्ण देशभरातल्या आणि जगभरातल्या भारतीय नागरिकांसाठी खूप खूप शुभेच्छा। अमरावती जिल्हा एकूणच देशाच्या स्वातंत्र्याला 77 वर्ष पूर्ण झाली हे लक्षात घेता खूप गोष्टींमध्ये अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करत आहे। उदाहरणार्थ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही सगळ्यांनी योजना राबवली, पण याच्यामध्ये ज्या क्वेरीज असतात, जे प्रश्न असतात, त्याचं मार्गदर्शन करणारे हेल्पलाईन हे केवळ अमरावती जिल्ह्याने सुरू केले। मेळघाटमध्ये कुपोषणाने बळी मुलांचे आणि मातांचे हा आपल्या दृष्टीने खूप चिंतेचा विषय होता, पण गेल्या काही वर्षामध्ये शासन आणि प्रशासन यांची जोड नाही झाली तर काही होत नाही। शासन आणि प्रशासनाने इतकी प्रगती केली आहे की 0% असं मी म्हणू नाही शकणार, पण खूप बळी कमी करण्यामध्ये, कुपोषणामध्ये मृत्यूचं प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालेलो आहोत। उद्या संध्याकाळी एक खूप सुंदर विभागीय क्रीडा संकुल पूर्ण झालं, त्यातून खेळ हे आता संपूर्ण जगामध्ये पॅशन राहिली नाही, ते एका अर्थाने करिअर झालेलं आहे। त्या करिअरमध्ये आपली मुलं मागे पडत आहेत। माननीय मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून यात खूपच प्रगती झाली आहे। ह्यावेळेला ऑलिम्पिकलाही आपली कामगिरी चांगली झाली, तर ती इतरांच्या तुलनेत तरीही कमी आहे। यासाठी प्रत्येक जिल्ह्याने काही मेहनत घेतली पाहिजे। उद्या सुरू होणारं विभागीय क्रीडा संकुल हे त्यासाठी उपयोगी होईल।